असं आजपर्यंत मी तरी कुठला संत नाही बघितलाय. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचंय? म्हणजे बघा आता ज्या वेळेस रामपाल महाराज त्यांच्याविषयी परमेश्वराविषयी ज्यावेळेस ज्ञान सांगतात, तर तुम्हाला जसं आपण आता पहिलीच्या शाळेत ऍडमिशन घेतलंय, बरोबर, आणि आपल्याला आपले वर्षाकाठी पहिलीच शाळेत जर बसलं तर तुम्हाला 1 वर्ष झाल्यानंतर जे वर्षभरात 8-9 पुस्तकं राहतात, त्या पुस्तकातून प्रत्येक पुस्तकातून 2-4 प्रश्न घेऊन त्याची एक प्रश्नाची एक मालिका तयार होती. म्हणजे तो फॉर्म प्रश्न आणि उत्तराचा. तर तुम्हाला एक 100 प्रश्नाचं एक हे दिल्या जाते, पत्रक दिल्या जाते, फॉर्म दिला जातो, आणि तो फॉर्म मधले प्रश्न वाचून तुम्हाला जे वर्षभरात जे शिकला ते तुम्हाला त्या उत्तर पत्रिकेत लिहावं लागतं. बरोबर. म्हणजे शेवटी पेपर द्यावा लागतो. शेवटी तुम्हाला वर्षभरात तो विद्यार्थी किती शिकला याचं तुम्हाला तिथं मूल्यांकन करावं लागतं. तसं ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये आतापर्यंतचं मूल्यांकन एखाद्या संतानं, आता उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी पकडा, तुमच्या आता वर्तमानमध्ये इंदुरकर महाराजांनी हे जे काही ज्ञान दिलं, हे ज्ञान कसं दिलं की त्या ज्ञानाला बूड नाही ना शेंडा नाही. अध्याय सांगतात, त्यांनी ओवी सांगतात, पण त्याने तुम्हाला उघडून दाखवलं का आजपर्यंत? नाही, हा मोठाच प्रश्न आहे सर, की जसं साईबाबा आले आणि म्हणाले की सबका मालिक एक आहे. त्यानंतर कीर्तनमध्ये, अभंगामध्ये, ओवीमध्ये नंबर ऑफ ओवी आहे, अध्यायामध्ये एवढे सगळे अध्याय, पण एका शब्दात सांगितलं असतं ना की हा परमेश्वर आहे तर फार सोपं झालं असतं. पण हे सांगण्यात नाही आलं, म्हणजे याच्या मागे काहीतरी खरंच मोठं कारण आहे. बघा, आता हे जर तुम्हाला कारण हुडकायचं असेल तर त्याला आधार तत्वदर्शी संतांचा घ्यावा लागतो. आणि तत्वदर्शी संत कसं समजून सांगणार मग आपल्याला? मग तत्वदर्शी संत समजून कसं सांगतो, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्याला वर्षभर शिकल्यानंतर एक प्रश्नपत्रिका मिळते, आणि त्या प्रश्नपत्रिकेतून जे उत्तर येतं ते त्या विद्यार्थी वर्षभर काय शिकला त्याचं मूल्यांकन होतं. तसं ह्या आध्यात्मिक ज्ञानामध्ये जे आपण काय शिकताय, आपला गुरु आपल्याला काय सांगतोय, त्याचं मूल्यांकन कुठल्या गुरुने केलंय का आजपर्यंत? नाही. मग का नाही केलं? कारण गुरुच अर्धवट असल्यामुळं त्याचं मूल्यांकन पण अर्धवट राहिलं. मग आपली जी चर्चा सुरू झाली होती, मोक्ष हा विषय आपला आजचा होता, मग या सगळ्या गोष्टींनी मोक्ष मिळतो का? कन्फर्म आहे का? नाही. अजून कस काय मोक्ष मिळेल? जर तुमचा गुरु जर तुमचं सिलेबसच जर व्यवस्थित तुम्हाला जर देत नसेल तर तुमचा मोक्ष कसा काय होणार? मग संत रामपालजी महाराज जी भक्ती सांगतात त्याने मोक्ष होतो का? तो सरळ होतो, त्याचा मार्ग सरळ आहे. रामपाल महाराजांनी तुम्हाला जसं 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक पासून 4थ्या श्लोक मध्ये तुम्हाला संताची ओळख सांगितली, बरोबर, तसंच 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोक मध्ये तुम्हाला अमर होण्याचा मंत्र सांगितलाय. भगवद्गीतेमध्ये आहे. भगवद्गीतेमध्ये आहे. मग तो अमर मंत्र आजपर्यंतच्या कुठल्या का लोक तुमच्या संतांनी सांगितला नाही? का नाही सांगितला? कारण तो अमर मंत्र ह्यांना माहिती नाही. अमर मंत्रच कशाला म्हणतात? हा पण मोठा प्रश्न आहे. आता राधे राधे काही लोक म्हणतात, पण भगवद्गीतेमध्ये माझ्या मध्ये राधे राधे कुठेच दिलेलं नाहीये. नाही, ते भगवद्गीतेमध्ये 17 अध्यायाच्या 23व्या श्लोकामध्ये जे ओम तत्सत इति निर्देशा जो ओवी आहे त्या ओवीचा अर्थ आतापर्यंतच्या पृथ्वीवरल्या रामपाल महाराजाला जर सोडलं तर कुठल्याच तुमच्या साधू संताला सांगता नाही आला. आणि संत रामपालजी महाराजांनी ते प्रूफ करून दाखवले. आणि तू तेच प्रश्न, तेच भागवद्गीता, आणि त्याच भागवद्गीतेतलं त्याच हिंदू धर्माच्या सगळ्या संताला आता डोळे उघडले. आम्ही कुठं आहोत?
आम्ही काय केलो, आमचा जन्म वाया गेला. आता आम्ही जर समजा हे जर असं आहे म्हटलं तर जनता जोड्यानं हाणती. मग आजपर्यंत तू का नाही सांगितला, मग आम्हाला का चक्रात घातला? म्हणजे जे दुसरे गुरु आहेत ते हे दुसरे गुरु. आता